नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द. आज आपण वाक्यात दिलेले नाव आणि त्या नावाऐवजी येणारा शब्द हे आज शिकणार आहोत. प्रथम आपण वाक्य वाचूया. वाक्य वाच आणि तक्त्यात उत्तरे लिही. तर पहा, पहिलं वाक्य आहे, आज समीरचा वाढदिवस आहे. त्याने मित्रांना मिठाई दिली. बघा, आज समीरचा वाढदिवस आहे. त्याने मित्रांना मिठाई दिली. मित्रांना मिठाई कोणी दिली? त्याने. त्याने म्हणजे कोणी? वाढदिवस कोणाचा आहे आज? बरोबर, समीरचा. वाढदिवस कोणाचा आहे? समीरचा. म्हणजेच मिठाई देणारा कोण? समीर. तर समीरने मित्रांना मिठाई दिली असं न लिहिता समीरच्या ऐवजी काय लिहिले? त्याने मित्रांना मिठाई दिली. समीरने मित्रांना मिठाई दिली म्हणजेच त्याने मित्रांना मिठाई दिली. समीरऐवजी काय लिहायचं? त्याने. बरोबर. आता दुसरं वाक्य पहा. सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. आज खेळायला कोण येणार नाही? मी आज खेळायला येणार नाही असं कोण म्हणालं? बरोबर, सुजाता म्हणाली. म्हणजेच आज खेळायला कोण येणार नाही? सुजाता. म्हणजेच सुजाता म्हणजेच मी. सुजाता खेळायला येणार नाही असं न लिहिता सुजाता बोललेली आहे की मी आज खेळायला येणार नाही. तिसरं वाक्य बघा. ओंकार, राजू तुझा भाऊ आहे. त्याला त्रास देऊ नकोस. राजू कोणाचा भाऊ आहे? ओंकारचा. बरोबर. राजू ओंकारचा भाऊ आहे म्हणून काय म्हटले? ओंकारला म्हटले राजू तुझा भाऊ आहे. म्हणजेच ओंकारऐवजी काय येतो? तुझा. त्याला त्रास देऊ नकोस. कोणाला त्रास देऊ नको म्हटले? ओंकारला कोणी सांगितले? कोणाला त्रास देऊ नको असं सांगितले? राजूला. बरोबर. ओंकारला काय सांगितले? राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस. ओंकारच्या ऐवजी तुझा. ओंकारचा भाऊ आहे म्हणून ओंकारसाठी काय शब्द येईल? तुझा. राजू हा ओंकारचा भाऊ आहे. राजूला त्रास देऊ नकोस. म्हणजेच त्याला त्रास देऊ नकोस. पुढचं वाक्य बघा. शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. म्हणणारी कोण आहे? शबाना. बरोबर. मग शबाना बोलली म्हणजे शबाना स्वतःला काय म्हणेल? मी. काय म्हणेल? मी. आणि फातिमाला म्हणाली. फातिमाला म्हणाली म्हणजे मी आणि तू बागेत जाऊ. मग फातिमा ऐवजी काय शब्द येईल? तू. शबाना स्वतःसाठी कोणता शब्द वापरेल? मी. ठीक. आता पहा. समीरसाठी त्याने, सुजातासाठी मी, समीरसाठी त्याने हा शब्द वापरायचा आहे. सुजातासाठी मी हा शब्द आपण तक्त्यात लिहिलेला आहे. त्यानंतर ओंकार. ओंकारसाठी कोणता शब्द येईल सांगा बरं? ओंकारसाठी तुझा. बरोबर आहे. त्यानंतर राजू. राजूसाठी कोणता शब्द आलाय सांगा बरं? राजूला त्रास देऊ नको म्हणजेच त्याला. बरोबर.
त्याला हा राजूसाठी शब्द आलेला आहे, त्याला. त्यानंतर शबाना. शबानासाठी कोणता शब्द आला आहे सांगा बरं. मी आणि तू मधला शबानासाठी कोणता आला आहे शब्द. मी. बरोबर. त्यानंतर सांगा फातिमासाठी कोणता शब्द आला आहे. फातिमासाठी तू हा शब्द आलेला आहे. बरोबर. तर हे सगळे शब्द आपण तक्त्यात लिहिले आहेत. तर आज समजलं नावाऐवजी येणारा शब्द कसा शोधायचा आणि कसा लिहायचा. ठीक आहे.